नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मित्रांनो, आयबीपीएस ची एक्झाम झालेली आहे, म्हणजे आयबीपीएस क्लर्क झालेली आहे. आता एसबीआय क्लर्कची एक्झाम झालेली आहे. आयबीपीएस पीओ ची एक्झाम झालेली आहे. आता आपल्या समोर एक्झाम कुठल्या आहेत रे? तर आपल्या समोर एक्झाम आहेत आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लर्क. त्यानंतर आयडीबीआय ची एक्झाम आहे. मग आता आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लर्कला जनरल अवेअरनेस विषयात आहे का मॅक्झिमम मार्क तुम्ही कसे मिळवू शकता किंवा त्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण की ह्याच्या अगोदर जे आपण स्ट्रॅटेजी सेशन घेतले त्यात जसं सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला एका एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला आता पहिल्यांदा तर आपण पेपर पॅटर्न बघूया कसा आहे तो. तर बा आरआरबी पीओचा जर आपण विचार करायला गेला तर आरआरबी पीओ मध्ये एका लक्षात ठेवा जीए. बाकीचं तर बाकीचे फॅकल्टी आपले घेणारच आहेत स्ट्रॅटेजी व्हिडिओ. आपण जीए बद्दल बोलायला गेलं तर जनरल अवेअरनेस बद्दल आरआरबी पीओ मध्ये 40 प्रश्न हे 40 मार्काला विचारले जातात. ठीक आहे. आणि तोच जर आपण क्लर्कचा विचार करायला गेला तर तिथे देखील किती रे 40 प्रश्न 40 मार्काला, दोन्हीकडे 15 मिनिटाचा आपल्याला टाइम बघायला भेटेल. आता ऑलमोस्ट क्लर्क आणि पीओचा पेपर बाकीचे जसे आहे का एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क ह्यांच्यामध्ये जशी तुम्हाला जराशी तफावत बघायला भेटते तसं आरआरबीच्या बाबतीत बघायला भेटत नाहीये. ऑलमोस्ट दोन्हीचा पेपर पॅटर्न कसा असतो रे, सिमिलर असतो. मग राहिलेल्या दिवसात तुम्हाला काय करायचंय आता ह्याला योग्य प्रकारे टॅकल करायचंय. कारण की आयबीपीएस क्लर्क आणि एसबीआय क्लर्कने धोका दिलेला आहे मुलांना. धोका इन द सेन्स मी काय म्हणतोय की मुलांनी बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस आरबीआय सर्क्युलर चांगल्या प्रकारे केलं आणि अपेक्षित देखील होतं की त्याच्यावरतीच प्रश्न विचारतील. ठीक आहे. पण अनफॉर्च्युनेटली हे जी आहे ह्याचा अंदाजा कुणी देखील लावू शकत नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे का जरा पेपरमध्ये प्रश्न म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल, गव्हर्नमेंट स्कीम ह्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेले एक्झामला. सो तुम्ही आरआरबी पीओ ला पहिल्यापासूनच तुम्ही जर एक्झाम बघितली किंवा आरआरबी क्लर्क बघितली पहिल्यापासूनच तुम्हाला बँकिंग, फायनान्स किंवा इकॉनॉमीवरती एवढे जास्त प्रश्न बघायला भेटणार नाहीत. एक ओव्हरऑल मिक्स प्रश्न आहे का एक्झाम मध्ये विचारले जातात आरआरबी पीओ ला. मग तुम्हाला ह्याच्यासाठी आहे का मग आरआरबी पीओचा म्हणजे विचार करून किंवा क्लर्कचा विचार करून सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची. तर लक्षात ठेवा आता आरआरबी पीओ साठी सर्वात महत्वाचा टॉपिक आहे पहिला म्हणजे तो तर गव्हर्नमेंट स्कीम. ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला 10च्या आसपास किंवा मी येऊन म्हणतो 10 पेक्षा जास्त मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे गव्हर्नमेंट स्कीम आरआरबीच्या आहे का केसमध्ये. पुन्हा त्याच्यानंतर बघा आता पुढे नॅशनल अफेअर्स, नॅशनल अफेअर्स, पुन्हा काय पुन्हा आहे स्टेट अफेअर्स. नॅशनल आणि स्टेट इथंच मी लिहितो. ठीक आहे. स्टेट. पुन्हा तुम्हाला बघायला गेलं तर इंटरनॅशनल अफेअर्स वरती एवढे प्रश्न नाहीत विचारले जाणार, तरी पण स्टील हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. करून जावा, विचारू शकतात. इंटरनॅशनल अफेअर्स. पुन्हा रँक अँड रिपोर्ट, रँक अँड रिपोर्ट, सायन्स अँड टेक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याचसोबत अजून म्हणलं तर स्पोर्ट. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि ऑफकोर्स आरबीआय सर्क्युलर तर कुठलीही एक्झाम असू दे, 1-2 एक्झाम मध्ये प्रश्न विचारले ह्याचा अर्थ असा नाही की प्रश्न विचारणार नाहीत तुम्हाला. आरबीआय सर्क्युलर ह्यासोबत नाबार्डचे सर्क्युलर असतील, नाबार्ड सर्क्युलर, आरबीआय सर्क्युलर हे इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबत लक्षात ठेवा आता ठीक आहे बँकिंग अवेअरनेस तुम्हाला विसरायचं नाहीये. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग सगळ्यात जास्त वेटेज कशाला असेल ह्या सर्वांपैकी? वेटेज असेल गव्हर्नमेंट स्कीमला. त्यानंतर नॅशनल अफेअर्स अँड स्टेट अफेअर्सला सगळ्यात जास्त वेटेज असेल. पुन्हा सायन्स, टेक्नॉलॉजी, रँक अँड रिपोर्ट, त्याच्यानंतर स्पोर्टच्या न्यूज, मग इंटरनॅशनल अफेअर्सला वेटेज असेल आणि त्यानंतर बँकिंग अवेअरनेसला वेटेज असेल. आरबीआय सर्क्युलर कधीही तुमच्यासाठी बाउन्सर असू शकतो. आला तर एक बी प्रश्न येणार नाही, पण आले तर 5-6 प्रश्न विचारतील. सो नीट प्रिपेअर करायचे आरबीआय सर्क्युलर. ह्या टॉपिक वरती तुम्हाला लक्ष द्यायचे. येते देण्यात आणि कमी दिवस राहिलेले आहेत आता. योग्य प्रकारे प्रिपरेशन करा. मॅक्झिमम मार्क जीए मध्ये तुम्ही घेऊ शकता. मुलांना जीए मध्ये मार्क नाही येण्याचं कारण एकमेव आहे की ते मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करत नाहीत.
तुम्ही ज्या सोर्स मधून आतापर्यंत तयारी केलेली आहे तोच सोर्स आता पुढे ठेवा, सोर्स चेंज करू नका आणि रिव्हिजन वरती लक्ष द्या. तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन करताल वाचलेल्या गोष्टींचं तेवढे तुम्हाला एक्स्ट्रा आणि जादाचे मार्क एक्झाम मध्ये येणार आहेत. जास्त गोष्टी कव्हर करण्याच्या नादात लागू नका. जेवढ्या कव्हर होते तेवढ्याच करा आणि ज्या कव्हर केलेल्या आहेत ऑलरेडी त्याचं रिव्हिजन जास्त मारा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क येणार आहेत. येते ध्यानात. सो ह्या पद्धतीने तुम्ही पुढे जावा. त्यासोबत स्टॅटिक बँकिंग आहे, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बँकिंग ओम्बड्समन असेल, त्याच्यानंतर ओम्बड्समन हे काही टॉपिक आहेत. बँकिंग ओम्बड्समन आहे, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, स्मॉल सेव्हिंग स्कीम. ह्या ज्या स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे का, मी SSS म्हणतो त्यांना, स्मॉल, इथं लिहितोच फुल, स्मॉल सेव्हिंग स्कीम. मी गॅरंटेड सांगतो, लक्षात ठेवा, त्या स्मॉल सेव्हिंग स्कीम वरती तुम्हाला RRB ला एक ना एक प्रश्न तरी कमीत कमी बघायला भेटणार आहे. टोटल 9 स्मॉल सेव्हिंग स्कीम आहेत, 9 ह्या नीट करून जायच्या आहेत. ओम्बड्समन झालं, बेसल नॉर्म आणि RRB बद्दल डिटेल मध्ये माहिती, RRBचं मर्जर वगैरे रिसेंटली झालेलं ना, सो इम्पॉर्टंट आहेत गोष्टी. ठीक आहे. मग आता बघा, तू म्हणचाल सर आता हे सगळं झालं, तुम्ही सांगितलं कुठल्या टॉपिकवर फोकस द्यायचा किंवा कशा प्रकारे काय करायचं, सोर्स चेंज करायचा का तर नाहीये, जो सोर्स होता तोच सोर्स नीट करायचा आहे. तुम्ही इथून पुढे रिव्हिजन साठी तुम्ही दुसरा सोर्स काय करू शकता, फॉलो करू शकता. तू म्हणताल सर टाइम किती द्यायचा होता राहिलेल्या दिवसात, तर टाइम आहे का दिवसातून आता मला वाटतं 2.5 ते 1 लक्षात ठेवा 3 आर तुम्हाला GA ला द्यावे लागतील, चांगले मार्क मिळवायचे असेल. कॉम्प्युटर पण ह्यातच ऍड करून बरं का, GAच्याच टाइम मध्ये कॉम्प्युटरला ऍड करा. ठीक आहे, तुम्हाला द्यावे लागतील, सफिशियंट असेल एवढा टाइम. राहिलेल्या वेळात तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश प्रॉपर पद्धतीने करू शकता. ओके. आणि IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क साठी तुम्हाला आठवत असेल, आपण एक अनाउन्समेंट आहे अजून, आपण एक बॅच लॉन्च केली IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क साठी 199 रुपीज मध्ये. त्या बॅच मधून ऍज इट इज प्रश्न मुलांना म्हणजे एक्झाम मध्ये आलेले आहे, तर मुलांना त्याचा बेनिफिट झालेला आहे. ऍज इट इज म्हणजे ऍज इट इज येते लक्षात, प्रश्न आलेले आहेत एक्झाम मध्ये. आणि ते फीडबॅकचे स्क्रीनशॉट मी ग्रुपवरती देखील टाकलेले आहेत. त्यानंतर तसंच आता RRB साठी देखील आपण एक स्पेशल करंट अफेअर्स बॅच घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. ती बॅच आहे स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच अँड टेस्ट सिरीज. बॅच सोबत टेस्ट सिरीज आहे बरं. हे आपल्या आता तुम्हाला टेस्ट सिरीज देखील भेटणार आहे. मग काय काय असणार आहे बॅच मध्ये, बॅचची फी किती असणार आहे ती बघा. आता बॅचची फी असणार आहे 199 रुपीज फक्त. ह्या बॅच मध्ये तुम्हाला 50+ गव्हर्नमेंट स्कीम भेटणार आहेत आणि गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर हे आज म्हणजेच 8 डिसेंबर पासून संध्याकाळी 7 वाजता आपण गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर्स करतोय, सुरू करतोय. आज संध्याकाळी 7 वाजता पहिले गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर असेल. ह्यातल्या ऑलरेडी आपण युट्यूबवर 20 गव्हर्नमेंट स्कीम कव्हर केलेल्या आहेत. त्या राहिलेल्या 30 गव्हर्नमेंट स्कीम आपण फक्त ही बॅच जे मुलं परचेस करतील त्या बॅचच्या मुलांनाच असतील. युट्यूब वरती ओनली लाईव्ह फॉर्मॅट मध्ये घेणार आहे. नंतर ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. तुम्ही म्हणताल सर पीडीएफचं कसं आहे, जे युट्यूबवर घेतोय आपण, पण युट्यूबवर जे फ्री मध्ये करणारी मुलं आहेत ओनली लाईव्ह फॉर्मॅट मध्ये, त्यांना पीडीएफ किंवा PPT भेटणार नाहीये. पीडीएफ ही फक्त एक्सक्लुझिव्हली जे मुलं ही 199 रुपीची बॅच परचेस करतील त्यांच्यासाठी असेल. पुन्हा टोटल तुम्हाला 10 टेस्ट भेटणार आहेत. 10 POच्या टेस्ट, 20 आहेत तशा, आणि 10 क्लर्कच्या टेस्ट भेटतील. अशा 20च्या आसपास तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डेली टेलिग्राम क्विज होणार आहे तुमची एक्झाम पर्यंत. मे महिन्यापासून येते ध्यानात. किती मागचं विचारू देऊ, मागच्या वर्षी बघितलं आपण, आय थिंक मला आठवत नाही पण ऑक्टोबरच्या आसपास एक्झाम झाली ती वाटते. तर जानेवारी पासून प्रश्न विचारलेले मागच्या वर्षी RRB PO मध्ये, क्लर्क मध्ये. तर एप्रिल महिन्याचे देखील आपण ह्या डेली टेलिग्राम क्विज मध्ये टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला डेली टेलिग्रामवर सेपरेट तुमचा ग्रुप बनवला जाईल, टेलिग्राम क्विज होणार आहे. त्यासोबत तुम्हाला लेक्चर्स फक्त कुठले बघायला भेटतील, गव्हर्नमेंट स्कीम आणि RBI सर्क्युलरचेच लेक्चर भेटतील. बाकी तुम्हाला करंट अफेअरचे लेक्चर्स आहेत का सर, इम्पॉर्टंट मला जे वाटतील ते मी टाकून देईल, येते लक्षात. पण RBI सर्क्युलरचे लेक्चर भेटतील आणि त्यासोबत इम्पॉर्टंट PDF बंडल, जे इम्पॉर्टंट ज्या लास्ट मिनिट टिप्स किंवा लास्ट मिनिट नोट्स म्हणता ना तुम्ही, इम्पॉर्टंट करंट अफेअर्स PDF मी मुलांना देत असतो, त्या PDF देखील तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहेत. सो बघा, एक 7 ते 8 महिन्याचे डेली करंट अफेअर्स म्हणजे क्विजच्या मार्फत तुमची प्रॅक्टिस होणार आहे. त्यासोबत तुम्हाला टेस्ट देणार आहे आपण ऍप मध्ये, आपल्या संकल्प 247 ऍप मध्ये. ती टेस्ट तुम्ही परचेस करू शकता. 50+ गव्हर्नमेंट स्कीम विथ PDF तुम्हाला भेटणार आहेत.
म्हणजे 10+ मार्क तर ह्या इथनच तुमचे गव्हर्नमेंट स्कीम मधनं कव्हर झाले. आणि राहिलेले मार्क आहेत का तुमचे टेलिग्राम क्विज आणि पीडीएफ बंडल आरबीआय सर्क्युलर आणि टेस्ट मधून गॅरंटीड कव्हर भेटणार आहेत. 199 बॅच तुम्ही परचेस केलेला तुम्हाला रिग्रेट होणार नाही. उलट तुम्ही म्हणताल सर एक्झाम मध्ये फायदा झाला, मला नंतर मेसेज करचाल. बॅच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे तर बॅच घ्यावीच लागेल. ठीक आहे, मग तुम्हाला सर बॅच कशी परचेस करायची, आम्हाला परचेस करायचे तर संकल्प 247 ऍप आहे आपलं. संकल्प 247 त्या ऍपवर गेल्यानंतर एका लक्षात ठेवा, तिथं तुम्हाला एका सेक्शन दिसेल किंवा न्यू म्हणून तिथे एक ऑप्शन आहे, तुम्हाला तिथे खाली परचेसेसचा वगैरे ऑप्शन दिसेल. तिथं त्याच्यावर क्लिक केले की तुम्ही एका ती बॅच आपली पहिल्यांदाच वरती दिसेल, तुम्हाला तुम्ही परचेस करू शकता. अदरवाईज हा नंबर आहे 9168066792. ह्या नंबरवर तुम्ही एका कॉल करायचा आहे बॅच परचेस करायची असल्यास, आणि तुम्हाला कॉल करून काही क्वेरी असली तरी विचारू शकता. येतंय ध्यानात? नक्कीच मुलांना तुम्हाला फायदा होणार आहे. पैसे कमवायचे असतील तर बॅचची फी 500 ठेवली असती तरी मुलांनी बॅच परचेस केली असती, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, त्यांचे सिलेक्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्याचं हो, त्यासाठी आपण ही करंट अफेअरची बॅच काय करत आहोत, लॉन्च करत आहोत. तर सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. चालेल, चलो टेक केअर, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.